पेपरफुटीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आज लोकसभेमध्ये विधेयक मांडणार। विधेयकानुसार पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक, निकाल देण्यासाठी जलद गती न्यायालयांची स्थापना केली जाणार। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकासंदर्भात एनडीएचा मोठा निर्णय। विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार। भाजपकडून बासुरी स्वराज, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार। मुंबईत राहायचं की कुठे हे फडणवीसांच्या हातात नाही। शिक्षण मंत्री म्हणून मोदींच्या मनात फडणवीसांचं नाव आणि ते त्या पदासाठी योग्य, संजय राऊतांचं विधान। आमदारांनी विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा करावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्व आमदारांना सल्ला। शासनाचे डोकं खात राहा म्हणजे कामं होत राहतील। फडणवीसांचं मुश्किल वक्तव्य, निधी कमी पडू देणार नसल्याचंही आश्वासन। उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस, मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर निर्णय। कलानगर परिसरात कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटी संदर्भात घेणार पत्रकार परिषद। साखरेचा गोडवा महागला, दर 8 रुपयांनी वाढले। घर खर्चाचा ताळमेळ बिघडला। साखरेच्या दरात 15 दिवसात 8 रुपयांची वाढ। साखरेचा दर प्रति किलो 52 रुपयांवर। मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता अखेर मिटली। भातसा, मोडकसागर, तानसा धरणं 100% भरली। मध्य वैतरणा धरणातील जलसाठाही 86.56%वर। यंदा मुंबईमध्ये पाणी टंचाईची शक्यता जवळपास संपुष्टात। नाशिक जिल्ह्यातील 13 ते 14 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग आजही कायम। धोक्याची पातळी ओलांडणारी गोदावरी पूर्वपदावर येण्यास सुरुवात। अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये 4 आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। एकूण 143 विद्यार्थी बाधित। आदिवासी मंत्री दौऱ्यावर असतानाच गलथान कारभार उघड। कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय। इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात डिजिटल आंदोलनाला सुरुवात। E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी। 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी। LGBTQ समाज हा आपल्याच समाजाचा भाग, त्यांना मानानं जगण्याचा अधिकार। सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। LGBTQ समाजाशी भेदभाव करणं किंवा त्यांना कमी लेखणं योग्य नाही, भागवतांचं वक्तव्य। अमेरिकेचे हल्ले थांबताच इराणचीही प्रतिहल्ल्यांना स्थगिती। इराणकडून अमेरिकेच्या मित्र देशांवरील प्रतिहल्ले तात्पुरते स्थगित। हल्ले थांबल्यानं तणाव निवळण्याची शक्यता।